जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. कसे आहात? कसे आहात? आज शनिवार आहे आणि आज रोज डे पण आहे. त्यामुळे कुठला रोज आला आहे का येणार आहे का अजून वाट बघायचं चालू आहे? काय रोज डे, काय लाल दिला की म्हणे प्रेम असतं, पिवळा दिला की म्हणे काय मैत्री असते, पांढरा दिला काय 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 शोध लावलं काढतात. ठीक आहे, आता प्रत्येक त्या त्या एजला ते खूप छान वाटत असतं. आता माझं वय 58 आहे, त्यामुळे मला ते तितकं चांगलं वाटत नाही, पण त्या त्या वेळेला ते योग्य होतं. काही आता प्रेम म्हणजे काय हे असं नसतं की फक्त मुलं आणि मुलगी. आई आणि मुलगासुद्धा प्रेमच आहे, वडील आणि मुलगासुद्धा प्रेमच आहे, भाऊ बहीणसुद्धा प्रेमच आहे, मित्र प्रेम आहे, आपले कॉलेजमधले मित्र आहेत, शाळेतले आहेत, ऑफिसमधले दादा. तर प्रेम असणं ते काय म्हणजे असं काय म्हणजे चुकीचं असं काही नाही. पण जेव्हा आपण हा प्रेमविवाह वगैरे हा विचार करायला लागतो, त्यावेळेला पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह कसा आहे, आनंदी आहे का दुःखी आहे? आनंदी आहे म्हणजे काय की तो एकटा आहे किंवा चांगल्या घरांबरोबर आहे. जशी संगत चांगली असली की चांगलं सगळं घडतं ना. आणि दुःखी म्हणजे तो पापी घरांबरोबर आहे. मग तेव्हा शक्यता काय असते माहिती का, की तुम्ही प्रेमामध्ये पडता पण, पुढे पुढे जाता पण, आणि नंतर त्याचा एंड तुम्हाला म्हणावं तसा चांगला होत नाही. त्यामध्ये तुम्हाला शेवटी नाराजी येते. हे अशी काही शक्यता असते. एक अंदाज घ्यायची पत्रिकेवरनं की साधारण तुम्हाला प्रेम जीवन कसं आहे, मॅरिड लाईफ कसं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की मी नेहमी म्हणत असतो की जर लव्ह मॅरेजचा जर विषय असेल तर गुणमिलन हा विषय काढूच नका. हा अरेंज मॅरेजला गुणमिलन काढा, पण लव्ह मॅरेज जरी विषय असला ना तरी एकमेकाची जरा पत्रिका समजून घ्या. अगदी आपल्याला बघायला मिळतं, तुम्ही 7-7 वर्ष जरी बरोबर अगोदर फिरलात आणि नंतरनं लग्न करायचं ठरवलं तरीसुद्धा काही काही जणांचे 2-3 वर्षानंतर खटके उडून अगदी पार डिवोर्सपर्यंत जातील का काय इतकी भीती वाटेल. मग नंतर परत ते दोघं पण त्यांच्या आईवडिलांकडे अप्रोच करू लागले. तेव्हा दोन्ही आईवडील म्हणाले, अरे तुम्ही दोघांनी तर म्हणाल होतात 7-8 वर्ष फिरलायत अगोदर, आम्ही लग्न करायचं आहे, आमचं प्रेम आहे, मग आता का तुम्ही आम्हाला सांगताय एकमेकांच्या बद्दलच्या काही तक्रारी? आता काय प्रेम कमी झालं का? ते एक असंच गमतीदार माझा स्वभाव एक जोक आहे की अरेंज मॅरेजमध्ये लग्न झाल्यानंतर हळूहळू प्रेम वाढत राहतं आणि लव्ह मॅरेजमध्ये लग्न झाल्यानंतर हळूहळू प्रेम कमी झाल्यासारखं वाटतं. होत नसतं, वाटतं. म्हणजे काय की लव्ह मॅरेजमध्ये जी लव्ह करताना जी जी कंडिशन असते की अगदी यांनी सारखं माझ्याकडेच लक्ष द्यावं, माझ्याशीच बोलावं, माझ्याशिवाय हे करू नये मुलानं किंवा मुलीनं, तसं संसारात पुढं वय वाढलं, पुढं पुढं चाललं की तसं जमत नसतं. आपल्या सोसायटीमधली लोकं असतात, शेजारचे असतात, नातेवाईक असतात, आपण ऑफिसमध्ये जातो तिथले ऑफिस कलीग असतात, काही व्यावसायिक आपले कॉन्टॅक्ट्स येतात, बोलावं लागतं. कधी कधी टाईमसुद्धा स्पेंड करतो आपण, त्यांच्या कार्यक्रमाला जातो, ते आपल्या कार्यक्रमाला येतात. ह्या अशा बारीक सारीक गोष्टीवरनं मग ती सुरुवात होते. म्हणजे अलीकडं तर काय विचारू नका, अगदी म्हणजे प्रेम म्हणजे काय, जसं काय अगदी सिम कार्ड बदलल्यासारखंच झालेलं आहे. तर आज शनिवार आहे आणि आज हे सगळा रोज डे पण आहे, त्यामुळे कॉलेजची पोरं तर ट्राय करणारच, कोणाला कुठला रोज द्यायचा, कोणी घ्यायचा का नाही. पण मी तुम्हाला हे परत एकदा सांगेन बरं का, प्रेम करणं हे काय म्हणजे चुकीचं नाही आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे किंवा आपण आता थांबूयात हे असं म्हटल्यावर न थांबणं म्हणजे मात्र अतिशय चुकीचं आहे, आणि ते मात्र बिलकुल प्रेम नाही बरं का. एखादा मुलगी असो म्हणजे ठीक आहे, काय झालं गेलं विसरून जा, वय लहान होतं किंवा अजून काही प्रॉब्लेम्स होता किंवा अजून काही आहे किंवा आता पुढं आहे, तर आता आपण नको पुढे जायला, आपण थांबू इथं. तर तेव्हा हे थांबता आलं पाहिजे. आणि हे अलीकडच्या मुलांमध्ये बघायला मिळत नाही. कधी कधी काय 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 कहाण्या होतात.
मग तो जुना पिक्चर आठवतो बघा, डर. त्यात पण असंच आहे मला वाटतं काहीतरी. जुही चावला आणि आपला हाय तो कोणता, राज कपूर. तो तो ॲक्टर आहे कोणता तो, शाहरुख खान असेल बहुतेक, शाहरुख खान तो ॲक्टर असेल. त्यामुळे काय असतं, त्यांनी विलनचा रोल केलेला असतो. अजून तसे बरेच आहेत पिक्चर त्यामध्ये. तर मला हेच सांगायचं असते की गुणमिलन करताना किंवा विवाह करताना या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अंदाज घेत जावा. कसा आहे पार्टनर, काय आहे, आणि हा थोडाफार अंदाज पत्रिकेवरनं येतो बरं का. घ्यायला काही हरकत नाही. पुढं डिसिजन काय घ्यायचं आहे आपली गोष्ट आहे. पण तरी जाणून घ्यायला होऊ शकतं की एवढे दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर फिरूनसुद्धा ही त्यातली एक गोष्ट तुम्हाला माहीत नाही आणि ती यातून समजू शकते. काही होऊ शकतं ना. हां, त्यामुळे असं जरी काही असलं तरी आपण बघायला काय हरकत नाही, नाही का? आणि प्रेम जर असेल आणि करायचंच असेल तर त्यामध्ये कोणी हे पण करू नये, कारण ते परत त्यांचं नाही झालं म्हणजे परत अजून इतर काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आज चांगला रोज डे आहे. आता असलं काय बोलत नाही. सगळ्यांना जीवनात आपल्या मनाचा जोडीदार मिळावा आणि दोघांनीही एकमेकावर मरस्तोवर प्रेम करावं, ही सदिच्छा मी व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. परत उद्या भेटूया अशाच नवीन काहीतरी लग्नाविषयी माहितीबद्दल. धन्यवाद.